मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला आम्ही पॉडकास्ट अवेलेबल करून दिलेले आहे। तुम्ही साइडला व्हिडिओमध्ये बघत असणार तर बघा, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे पॉडकास्ट, सगळ्या विषयांचे पॉडकास्टची प्लेलिस्ट आहे, ते फ्रीली पॉडकास्ट अवेलेबल आहे, ते बघा। ते बघून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की कसा अभ्यास करायचा। एकदा पॉडकास्ट बघितलं काय इम्पॉर्टंट आहे, काय येतं काय नाही, पेपर कसा सोडवायचा, सगळं सरांनी सांगितलंय, ते बघा आणि मग त्याच्यानंतर अभ्यासाला लागा। सिमिलरली SET BE साठी पण पॉडकास्टची प्लेलिस्ट आहे, ती पण तुम्हाला साइडला दिसत असेल। ओके, तिच्यात 55 व्हिडिओ आहे नियर अबाउट, आणि इकडे पूर्ण तुमच्या ऑल सब्जेक्टचे पॉडकास्ट आहे। सो दोन्हीच्या दोन्ही प्लेलिस्ट तुम्ही बघा, त्या YouTube वरती फ्रीली अवेलेबल आहे, याचा फायदा घ्या। आता असं होईल की तुम्ही म्हणशाल सर, पॉडकास्ट वगैरे या सगळ्या जे अपलोड केले तुम्ही ते जुने आहेत, डिसेंबरचे, मागच्या सेमचे। सो मित्रांनो, मागच्या सेम असो किंवा हे सेम असो, सिलेबस तोच आहे, बरोबर। सो सिलेबस जर तोच आहे तर ऑब्विसली 4 वर्ष सिलेबस बदलत नाही। सो 4 वर्ष दिलेल्या ट्रिक्स वगैरे बदलत नाही। सो डिसेंबर मध्ये जे सरांनी फर्स्ट इयरच्या पेपरच्या बाबतीत एंड सेम बद्दल सांगितले, तेच आत्ताही मे मध्ये चालणार आहे। सिमिलरली इकडे पण सेकंड इयर थर्ड इयर बीच्या सगळ्या इम्पॉर्टंट सब्जेक्टचं जे टीचर्सनी त्या टीचरनी त्यावेळी सांगितलंय तेच आत्ताही असणार आहे, कारण एंड सेमचा पेपर तर तोच आहे। सो पुन्हा त्यामुळे आम्ही व्हिडिओ टाकले नाही, कारण तेच बोलणार आहे ना, आपण वेगळं काय बोलणार आहे। सिलेबस तर तोच आहे, IMP क्वेश्चन तेच राहतात, त्याच्यात पॅटर्न तोच असतो। क्लिअर। सो हे प्लेलिस्ट रेफर करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमची इंजिनिअरिंग आरामात तुम्ही स्कोरिंग करू शकाल। सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट रेफर करा, तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जाईल। याच्यावरनं काय होईल, आयडिया कळेल पेपरमध्ये काय करायचंय, काय नाही, काय सोडायचंय, कसा अभ्यास करायचा, सगळं क्लिअर झालं की मग अभ्यासाला लागा। बघा, जो तुम्ही अभ्यास करता त्यात तुमची स्पीड वाढेल आणि कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकाल। थँक्यू।